लास्ट लेक्चरला 12th सिलेबस आपण स्टार्ट केलं त्यावेळी सेकंड चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स तर तो चॅप्टर स्टार्ट केलेला होता आणि त्याच्यामध्ये सुरुवातीचे जे पॉइंट्स होते इंटरमोलिक्युलर फोर्सेस, कोहेसिव्ह फोर्स, अडहेसिव्ह फोर्स, रेंज ऑफ मोलिक्युलर अट्रॅक्शन, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर थिअरी, तर असे पॉइंट्स आपण डिस्कस केलेले होते. तुम्ही बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितलेला पण आहे. आता त्याच्यानंतरचे एक 2-3 पॉइंट जे आहेत ते या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करतोय. तर पहिला जो पॉइंट आहे ना सरफेस टेन्शन आणि त्याच्यानंतरच पॉइंट आहे सरफेस एनर्जी. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर थिअरी हे एक्सप्लेन करत असताना या पद्धतीचं कंटेनर कन्सिडर केलं आणि याच्यामध्ये लिक्विड फिल केलं किंवा वॉटर फिल केलं. समजा हे असं वॉटर फिल केलेलं आहे त्या बीकर मध्ये किंवा कंटेनर मध्ये. सपोज दिस मच डिस्टन्स हे काय आहे रेंज ऑफ मोलिक्युलर अट्रॅक्शन मीन्स water molecule it will attract molecules up to this distance, maximum distance up to which the intermolecular force is effective, it is range of molecular attraction. म्हणजे इथपर्यंत या मोलिक्यूल पासून इथपर्यंत किंवा या मोलिक्यूल पासून इथपर्यंत इंटरमोलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे. मग तेवढंच डिस्टन्स कन्सिडर करून असा एक फिगरचा पार्ट आपण कन्सिडर केलेला होता आणि हे जे होतं हे होतं सरफेस फिल्म. काय असेल तर फिल्म मध्ये असणारं प्रत्येक मोलिक्यूल जे असेल इट विल बी अट्रॅक्टेड इन अ डाउनवर्ड्स ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स. हे सगळे मोलिक्यूल जे आहेत हे डाउनवर्ड डायरेक्शनला अट्रॅक्ट होतात ड्यू टू कोहेसिव्ह फोर्स. आता मग हाच जो सरफेस आहे याचा टॉप व्ह्यू कन्सिडर केला, असा टॉप व्ह्यू असेल आणि याच्यावरती एक इमॅजिनरी लाईन ड्रॉन केली कुठेही, तर त्या इमॅजिनरी लाईनला परपेंडिक्युलर असणारा फोर्स ऑन बोथ साइड्स ऑफ दिस लाईन, हा जो फोर्स आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, म्हणजे इथं सरफेस वरती असा या डायरेक्शनला तो फोर्स असेल, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. सपोज लेंथ ऑफ दिस इमॅजिनरी लाईन इज स्मॉल आणि मग याच्यावरून आपण सरफेस टेन्शनची डेफिनेशन करायची आहे. सरफेस टेन्शन इट इज इक्वल टू फोर्स acting right angled to the imaginary line drawn on the free surface of liquid, force per unit length acting at right angle to the imaginary line drawn on free surface of the liquid. तर ही डेफिनेशन होते सरफेस टेन्शनची. फोर्स कोणता फोर्स तर इथं नॉर्मली ऍक्ट होणारा फोर्स कुठं ऍक्टिंग ऑन इमॅजिनरी लाईन, acting perpendicular on imaginary line drawn on the free surface of liquid, ते म्हणजे सरफेस टेन्शन. फोर्स पर युनिट लेंथ acting at right angle to the imaginary line drawn on free surface of the liquid, surface tension. मग फोर्स डिवायडेड बाय लेंथ आहे, एसआय युनिट लिहायचं असेल तर न्यूटन पर मीटर, सीजीएस युनिट लिहायचं असेल डाइन पर सेंटीमीटर. समजा याची डायमेन्शन्स ऑब्टेन करायचे आहेत, डायमेन्शन्स ऑफ सरफेस टेन्शन इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स m1 l1 p-2, डायमेन्शन्स ऑफ लेंथ m0 l1 p0. Therefore dimensions of surface tension
m1 minus 0 1 1 minus 1 l 0 t minus 2 plus minus 0. These are the dimensions of surface tension. Force per unit length, SI unit, CGS unit and dimensions of surface tension. तर असं आपल्या डिस्कशनचं हे पहिलं पॉइंट सरफेस टेन्शन. फोर्स पर युनिट लेंथ acting at right angle to the imaginary line drawn on free surface of the liquid, it is known as surface tension. मग हा फॉर्म्युला किंवा फॉर्म्युल्यावरूनच डेफिनेशन लिहायची. फोर्स पर युनिट लेंथ, पुढे शब्द जोडायचे आहेत. ऍक्टिंग ऍट राईट अँगल टू द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, एसआय युनिट, सीजीएस युनिट आणि या पद्धतीने डायमेन्शन्स ऑब्टेन करायचे. त्याच्यानंतरच पॉइंट आहे सरफेस एनर्जी. आता इथून एखादं मॉलिक्यूल जे आहे फ्रॉम इंटेरियर ऑफ द लिक्विड आपल्याला सरफेस वरती घ्यायचं असेल तर इथपर्यंत काही फोर्स एक्झर्ट नाही होणार. मात्र इथं जो असेल हा मिनिमम फोर्स असेल आणि अपवर्ड डायरेक्शनला तो फोर्स इन्क्रीज होईल. कोणता फोर्स? कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू मॉलिक्युल्स इनसाइड द लिक्विड. हे जे मॉलिक्युल्स आहेत त्याच्यावरती काय एक्झर्ट करतायत? कोहेसिव्ह फोर्स ऑफ और फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन डाउनवर्ड्स. मग हे मॉलिक्यूल मला सरफेस वरती न्यायचं असेल, वर्क मस्ट बी डन अगेन्स्ट दिस कोहेसिव्ह फोर्स. हा जो कोहेसिव्ह फोर्स आहे डाउनवर्ड डायरेक्शनला त्याच्या अगेन्स्ट मला वर्क करावं लागेल. झालेलं वर्क काय होईल? इथं स्टोअर होईल इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. and this potential energy it is known as surface energy. एखादी वस्तू आहे आपल्याला वरती न्यायचं असेल, वर्क करावं लागतं. का वर्क करावं लागतं? तर त्याच्यावरती ऍक्ट होतोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन डाउनवर्ड डायरेक्शन. तसंच इथं मॉलिक्यूल एखादं मला सरफेस वरती न्यायचं असेल तर अगेन्स्ट कोहेसिव्ह फोर्स वर्क करावं लागेल. झालेलं वर्क स्टोअर होईल इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. इट इज नोन ॲज सरफेस एनर्जी. ड्यू टू धिस सरफेस एनर्जी every molecule in the surface it will try to go in downwards. प्रत्येक मॉलिक्यूल खाली यायचा प्रयत्न करेल आणि त्याच्यामुळे काय होईल? हा जो एरिया आहे हा डिक्रीज करायचा प्रयत्न करेल आणि त्यामुळे आपल्याला कोणता फेनॉमेनॉन मिळतो? तर सरफेस टेन्शन हा फेनॉमेनॉन मिळतो. ड्यू टू सरफेस एनर्जी एव्हरी मॉलिक्यूल इट विल ट्राय टू गो इनवर्ड्स इन द लिक्विड, due to which it will try to minimize this surface area which gives the phenomenon surface tension. तर अशा पद्धतीने ही सरफेस एनर्जी आहे. वरती मॉलिक्यूल न्यायचं असेल, वर्क व्हावं लागेल, झालेलं वर्क स्टोअर होईल इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी आणि त्या एनर्जीला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. आणि सरफेस मध्ये असणारी मॉलिक्युल्स त्यांनी पजेस केलेली पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज वाय सरफेस एनर्जी. त्याच्यानंतरच पॉइंट आहे रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन and surface energy. आता याच्यासाठी एक रेक्टँग्युलर फ्रेम कन्सिडर करायची. रेक्टँग्युलर फ्रेम पी क्यू आर एस आणि त्या फ्रेम मधली ही क्यू आर साइड जी आहे ही काय याची ही डिस्प्लेस होऊ शकते. इट कॅन बी स्लाइड. आउटवर्ड डायरेक्शनला आपल्याला मूव्ह करता येते. आता
ही जी फ्रेम आहे हे आपण सोप सोल्युशन जे आहे तर त्याच्यामध्ये डीप करायचे आहे. लहान मुलं जे आहेत जत्रेमध्ये या टाईपचं म्हणजे ते सर्क्युलर असतं, मात्र सर्क्युलर एक रिंग असते, एखाद्या सोल्युशन मध्ये डीप करतात ते आणि एअर ब्लो करतात आणि मग त्याचे आपल्याला फुगे बलून्स दिसतात छोटे छोटे छोटे. तर तसंच आहे हे की ही फ्रेम आहे PQRES आणि ही डीप केलेलं आहे सोप सोल्युशन मध्ये. ड्यू टू सरफेस टेन्शन या पद्धतीने फिल्म फॉर्म होते, ही जी रेड कलरची दाखवलेली आहे. आणि मग कुठेही आपण इमॅजिनरी लाईन कन्सिडर केली, समजा इथे इमॅजिनरी लाईन आपण कन्सिडर केली तर फोर्स कुठं असेल, हा इनवर्ड डायरेक्शनला असा असेल, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन या फिल्मवरती. किंवा इथे इमॅजिनरी लाईन कन्सिडर केली तर या डायरेक्शनला तो फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन असेल. मग अगेन्स्ट दिस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन मला जर हे स्लाइड करायचं असेल, सपोज द फोर्स एक्झर्टेड ऑन धिस साइड इट इज इक्वल टू F. आणि मग हे स्लाइड झालं इथपर्यंत, ही फिल्म जी आहे ही स्ट्रेच झाली. मग हा जो फोर्स आहे, फोर्स पर युनिट लेंथ, आपण सरफेस टेन्शनची डेफिनेशन जी पाठीमागच्या पॉइंट मध्ये बघितली, सरफेस टेन्शन इज इक्वल टू फोर्स पर युनिट लेंथ. आता इथं टू फॅक्टर कशासाठी, ड्यू टू टू सरफेसेस ऑफ द फिल्म. फिल्मचे दोन सरफेसेस आहेत त्याच्यामुळे हा दोन फॅक्टर घ्यायचा. आता फोर्स एक्झर्ट केलं, सपोज इट इज अ डिस्प्लेस्ड टू Q डॅश and R dash. Suppose the displacement of this side, it is the dx. Force applied, displacement, therefore work is done on this film. किती वर्क झालं बघा ते, वर्क डन इज इक्वल टू force multiplied by displacement. Suppose dw it is equal to, आता फोर्स जर डिटरमाइन करायचा असेल या इक्वेशनच्या सहाय्याने, F is equal to T into 2L, it is equal to T into 2L, displacement is equal to dx. आता L into dx, length multiplied by breadth is equal to dE. आता इथं फॅक्टर 2 आहे, इथं 2L into dx is equal to चेंज इन सरफेस एरिया. म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर डिस्प्लेसमेंट झालं या साइडचं आणि त्याच्यामुळे चेंज इन एरिया जो आहे तर हा एवढा असेल, कोणता, dE. आणि मग ती व्हॅल्यू जर इथं सबस्टिट्यूट केली तर फॉर्म्युला जो आहे dw is equal to T मल्टिप्लाइड बाय dE, अशा पद्धतीचं इक्वेशन येतं. सरफेस एनर्जी कधी झाली, सरफेस एनर्जी तर ही फिल्म स्ट्रेच केल्यानंतर इथं सरफेस एनर्जी जी आहे, सरफेस एनर्जी फॉर्म झाली. काय झालं तर फिल्म आउटवर्ड डायरेक्शनला फोर्स अप्लाय केल्यानंतर ही स्ट्रेच झाली, वर्क झालं या फिल्मवरती आणि वर्क झाल्यामुळं एनर्जी स्टोअर झाली, ती ही एनर्जी सरफेस एनर्जी. If force is applied and displacement, then work is done. This work is stored in the form of potential energy or surface energy. Surface energy is equal to surface tension multiplied by change in surface area. आता या फॉर्म्युलेच्या सहाय्याने सरफेस टेन्शन साठी दुसरा फॉर्म्युला लिहिता येतो. सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी डिवाइडेड बाय चेंज इन सरफेस एरिया. फोर्स अप्लाय केलं, स्ट्रेचिंग झालं,
फिल्मचं. स्ट्रेचिंग झाल्यामुळं एनर्जी स्टोअर झाली. स्टोअर होणारी एनर्जी जी आहे ती सरफेस एनर्जी. मग किती वर्क केलं तर एवढं वर्क केलं, डीडब्ल्यू इज इक्वल टू किंवा डीडब्ल्यू इज इक्वल टू टी इंटू डी, एवढं वर्क केलं. झालेलं वर्क स्टोअर झालं इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. देअरफॉर सरफेस एनर्जी इज इक्वल टू सरफेस टेन्शन मल्टिप्लाइड बाय चेंज इन सरफेस एरिया. Therefore, another formula for surface tension, it is equal to surface energy divided by change in surface area किंवा surface energy per unit surface area. तर या पद्धतीने 2 मार्कसाठी हा आणि एकदम सोपा पॉइंट आहे की फिल्म प्रोड्यूस झाली, स्ट्रेच केली, फोर्स अप्लाय करून वर्क झालं, झालेलं वर्क फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट, dx एवढं डिस्प्लेसमेंट, फोर्सची व्हॅल्यू या फॉर्म्युल्याच्या साहाय्याने डिटरमाइन केली, सबस्टिट्यूट केली. याच्यामध्ये हा जो फॅक्टर आहे 2l इंटू dx इज इक्वल टू चेंज इन सरफेस एरिया, त्या व्हॅल्यूज ठेवल्यानंतर dw साठी इक्वेशन मिळालं. देअरफॉर t इज इक्वल टू dw डिवायडेड बाय dA, सरफेस एनर्जी डिवायडेड बाय चेंज इन सरफेस एरिया.